नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण मराठी बोलताना काही शब्द कसे सारखे बदलतात आणि काही मात्र जसेच्या तसे राहतात? आज आपण मराठी व्याकरणातल्या याच न बदलणाऱ्या एकदम ठाम शब्दांबद्दल बोलणार आहोत. त्यांना म्हणतात अव्यय किंवा अविकारी शब्द. चला तर मग बघूया काय आहे हे प्रकरण. चला एक मस्त उदाहरण बघूया. स्क्रीनवर बघा हा. एका बाजूला आहे घर हा शब्द. तो वाक्यात कसा बदलतो? घराला, घरात. पण दुसऱ्या बाजूला बघा, बाहेर हा शब्द. तो काही बदलत नाही. तो कायम बाहेरच राहतो. आणि हाच तो फरक आहे. विकारी म्हणजे बदलणारे आणि अविकारी म्हणजे न बदलणारे शब्द. आणि हे जे न बदलणारे शब्द आहेत ना, तेच आहेत आपले आजचे हिरो, अव्यय. मग अव्ययाची व्याख्या काय झाली? एकदम सोपी आहे. असे शब्द ज्यांच्यावर लिंग, वचन किंवा विभक्तीचा काहीही परिणाम होत नाही. ते आपलं मूळ रूप कधीच सोडत नाहीत. म्हणूनच त्यांना अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणतात. म्हणजे हे आपल्या भाषेचे असे पक्के शिलेदार आहेत जे कोणत्याही परिस्थितीत बदलत नाहीत. ठीक आहे. तर मग आज आपण या अव्ययांच्या दुनियेत जरा डोकावून पाहणार आहोत. आपण याचे 4 महत्त्वाचे प्रकार समजून घेणार आहोत. एक म्हणजे क्रियाविशेषण अव्यय, मग शब्दयोगी अव्यय, त्यानंतर उभयान्वयी अव्यय आणि शेवटी केवल प्रयोगी अव्यय. चला मग सुरुवात करूया एकेका प्रकारापासून. चला तर आपला पहिला प्रकार क्रियाविशेषण अव्यय. नावावरूनच कळतंय नाही का? हे शब्द क्रियापदाबद्दल म्हणजे जी क्रिया घडते ना तिच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती देतात. म्हणजे क्रिया कशी घडली, कुठे घडली, केव्हा घडली हे सगळं सांगतात. व्याख्या पण अगदी सरळ आहे. वाक्यातली क्रिया केव्हा, कशी किंवा किती वेळा घडली हे सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. समजा तो हळू चालतो. आता ह्या वाक्यात चालण्याची क्रिया कशी होतीये तर हळू. मग हा हळू शब्द झाला क्रियाविशेषण. सोपं आहे की नाही? आता या क्रियाविशेषणांचे सुद्धा त्यांच्या अर्थावरून काही प्रकार पडतात. जसं की कालवाचक हे वेळ सांगतात. उदाहरणार्थ काल, आज, नेहमी. मग स्थलवाचक हे जागा सांगतात. इथे, तिथे, वर, खाली. रीतिवाचक म्हणजे क्रियेची पद्धत. जसं की हळू, जलद, पटापट. आणि परिमाणवाचक म्हणजे प्रमाण, कमी, जास्त, भरपूर. पाहिलं किती व्यवस्थित विभागणी आहे? चला आता पुढच्या प्रकाराकडे जाऊया. शब्दयोगी अव्यय. नावामध्येच सगळं आहे बघा. शब्द आणि योगी म्हणजे शब्दाला जोडून येणारे. हे शब्द एकटे येत नाहीत. ते नेहमी नाम किंवा सर्वनामाला चिकटून येतात आणि मग वाक्यातल्या इतर शब्दांशी त्यांचा संबंध काय आहे हे दाखवतात. म्हणजे बघा, व्याख्या एकदम स्पष्ट आहे. जे अव्यय नाम किंवा नामासारख्या शब्दांना जोडून येतात आणि त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात तेच शब्दयोगी अव्यय. जसं आपण म्हणतो ना, झाडावर, टेबलाखाली. यात वर आणि खाली हे शब्द एकटे नाहीयेत. ते झाड आणि टेबल या शब्दांना जोडून आलेत. हे एक वाक्य बघा, पक्षी झाडावर बसतो. आता यात ना एक शब्दयोगी अव्यय लपलेला आहे. झाड या नामाला एक शब्द जोडून आलाय जो पक्षी आणि झाड यांचा संबंध सांगतोय. सापडलं का? या झाडावर शब्दातच ते दडलंय. बरोबर. उत्तर आहे वर. झाड या शब्दाला वर हा शब्द जोडला गेला आणि तयार झाला झाडावर. हा वर शब्दच शब्दयोगी अव्यय आहे. आणखी काही उदाहरणं बघूया म्हणजे विषय पक्का होईल. देशासाठी, टेबलाखाली, ढगांमागे, दगडापेक्षा. इथे साठी, खाली, मागे, पेक्षा हे सगळे शब्द नामांना जोडून आलेत आणि त्यामुळेच वाक्याला एक पक्का अर्थ मिळतोय. हेच तर काम आहे शब्दयोगी अव्ययांचं. आता येतोय तिसरा प्रकार, उभयान्वयी अव्यय. नावाकडे लक्ष द्या. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध जोडणे. सोपं आहे. हे शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडायचं काम करतात. आपण इंग्रजीमध्ये यांना कंजंक्शन्स म्हणतो ना, तेच हे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं की जे शब्द दोन वेगवेगळे शब्द किंवा दोन स्वतंत्र वाक्य यांना एकत्र आणतात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणायचं. आणि पण, किंवा हे तर आपल्या रोजच्या बोलण्यातलेच शब्द आहेत नाही का? हे वाक्य बघा, वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. यात वारा सुटला हे एक पूर्ण वाक्य आहे आणि पावसाला सुरुवात झाली हे दुसरं. या दोघांना कोणी जोडलंय? तर आणि या शब्दानं. म्हणूनच हा आणि शब्द इथे उभयान्वयी अव्यय आहे. ह्या एकाच शब्दामुळेच ती दोन वाक्य एकत्र आली. या उभयान्वयी अव्ययांमध्ये सुद्धा गंमत आहे. त्यांचेही कामावरून प्रकार पडतात. जसं की समुच्चयबोधक. हे भर घालतात म्हणजे ॲडिशन करतात. जसं आणि व
मग विकल्पबोधक हे चॉईस देतात अथवा किंवा न्यूनत्वबोधक हे कंट्रास्ट दाखवतात परंतु आणि परिणामबोधक जे रिझल्ट सांगतात म्हणून. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग प्रकाराकडे, केवळ प्रयोगी अव्यय. हे शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या मनातल्या भावनांचा एकदम उत्स्फूर्त स्फोट असतो. आपल्या मनात अचानक आनंद, दुःख, आश्चर्य किंवा राग अशा भावना येतात ना, त्या व्यक्त करणारे शब्द म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? हे शब्द व्याकरणाच्या नियमानुसार वाक्याचा भाग नसतात, ते फक्त आपल्या भावनांचे उद्गार असतात. आणि इथे बघा, आपल्या भावना किती वेगवेगळ्या असतात आणि त्या प्रत्येकीसाठी आपल्या भाषेत किती सुंदर शब्द आहेत. आनंद झाला की तोंडातून येतं आहाहा, दुःख झालं की अरे रे, काहीतरी मोठं पाहिलं की अबब, आणि कुणाचं कौतुक करायचं असेल तर शाब्बास. कमाल आहे ना, प्रत्येक भावनेसाठी एक खास शब्द. हे वाक्य बघा, शाब्बास असाच यशस्वी हो. इथे शाब्बास हा शब्द फक्त कौतुक दाखवण्यासाठी आलाय. त्याचा वाक्याच्या पुढच्या रचनेशी काहीही संबंध नाही, तो स्वतंत्र आहे. तर मग आज आपण काय काय पाहिलं त्यावर एक नजर टाकूया. क्रियाविशेषण, जे क्रियेबद्दल विशेष माहिती देतं. शब्दयोगी, जे शब्दांना जोडून संबंध दाखवतं. उभयान्वयी, जे दोन शब्द किंवा वाक्य जोडतं. आणि केवळ प्रयोगी, जे आपल्या भावना व्यक्त करतं. आणि या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, हे सगळे अविकारी आहेत, म्हणजे ते कधीच बदलत नाहीत. आता जाता जाता एक प्रश्न मनात येतो. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण हे सगळे अव्यय नकळतपणे वापरतच असतो, पण आपण त्यांचा किती अचूक वापर करतो? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? पुढच्या वेळेस बोलताना या शब्दांकडे जरा लक्ष देऊन बघा. भाषेची एक वेगळीच मजा येईल.